एक असं इंग्लिशमध्ये मॅक्झिम आहे की द बिझिएस्ट पर्सन इन द वर्ल्ड हॅज टाइम फॉर एव्हरीथिंग. त्यामुळे नंबर 1 इज टू शेप युअर करिअर. तुमच्याकडे वेळ नाही हे कधीही स्वतःला आणि दुसऱ्यांना सांगू नका. मुख्य म्हणजे स्वतःला सांगू नका. मी तुम्हाला त्याच्याबद्दल एक उदाहरण देतो. एक बिझनेसमन होते आणि खूप प्रचंड म्हणजे इतके बिझी की पुढचे 3 ते 4 महिने अपॉइंटमेंट मिळणार नाही त्यांची. अशा पद्धतीची त्यांचं सगळं एक लाईफस्टाईल होती. एक माणूस होता जो जो खूप काहीतरी एक इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट घेऊन त्यांच्याकडे गेला आणि त्याला असं कळलं की 3 ते 4 महिने मला हा माणूस भेटणार नाहीये. तेव्हा त्यांनी काहीतरी अ, खटाटोप करून त्यांना भेटण्याचं योजलं. ते म्हणले, "मी तुम्हाला 2 मिनिटं देतो." ते आले आत आणि त्यांनी त्याच्या 2 मिनिटात त्याची सगळी कन्सेप्ट सांगितली, जी त्या माणसाला बिझनेसमनला पटली. तर तो म्हणला, की "मला तुम्हाला भेटून हे सगळं डिटेलमध्ये सांगायचं आहे." ते म्हणले, की त्यांनी सेक्रेटरीला बोलावलं. ते म्हणले, "सर, पुढचे 3 ते 4 महिने आपल्याकडे वेळ नाहीये." त्या बिझनेसमननी त्याला असं विचारलं, "डू यू टेक अ मॉर्निंग वॉक?" तो म्हणला, "हो, मी घेतो." "ठीक आहे, उद्या सकाळी 7 वाजता मॉर्निंग वॉकला आपण भेटू." त्यानंतर 7 ते 8 मध्ये त्यांनी 1 तास वॉक घेताना ती बिझनेस डील फायनल केली. प्रत्येक वेळी बिझनेस डीलची 5 स्टार हॉटेलमध्ये ओव्हर अ कपल ऑफ ड्रिंक्स कधीच ठरत नाही. असा एक आपल्याकडे डोक्यात समज आहे, की ती अशी कॉर्पोरेट मीटिंग्समध्ये असे डील्स होतात. असं काही नसतं. जेव्हा ती कन्सेप्ट खरी असते, तुमची मनापासून असते, असा कोणीतरी तुम्हाला नक्की भेटतो, ज्याला त्याची किंमत असते आणि तो त्याच्या बिझी शेड्यूलमधनं ही मेक्स टाईम फॉर यू. सो वेळ